नर्मदे बोली नर्मदा मैया की जय हो। नर्मदे हर, नर्मदे हर जिंदगीभर असं सुद्धा आहे. नर्मदा परिक्रमा 2025 ही 2 ऑक्टोबरला दसरा आहे आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून किंवा देव उठवणी एकादशी तेव्हापासून चालू होते. पण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून बरेच लोक परिक्रमा उचलतात. तर यावेळेस नर्मदा परिक्रमा 2 ऑक्टोबर म्हणजे 3 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. खूप लोक परिक्रमा करतात. लाखो लोकांनी आतापर्यंत परिक्रमा केलेली आहे आणि नर्मदा मैयामुळे त्या लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश किंवा साधनेचा प्रकाश पडलेला आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी लक्षात ठेवा, नर्मदा परिक्रमा ही आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे. आध्यात्मिक म्हणजे आत्मिक, आत्मा. अध्यात्म हे आत्म्याचं शास्त्र आहे. त्याच्यामुळं ज्याला आध्यात्मिक उन्नती करायची असेल, साधना करायची असेल, तप करायचा असेल, जप करायचा असेल, तर त्याला पूर्वांपारप्रमाणे हिंदू धर्मातील सगळ्या देवी देवतांनी नर्मदेच्या किनाऱ्यावरती, माता नर्मदेच्या किनाऱ्यावरती साधना तपस्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळे नर्मदेत असं म्हणतात की हर कंकर में शंकर. नर्मदेच्या बाबतीमध्ये असं म्हणतात. तर नर्मदे हर, नराचा मद जी हरवून घेते ती म्हणजे नर्मदा. तर नर्मदा परिक्रमा ही एक वैभवशाली परंपरा आहे. लक्षात ठेवा, साधू संत संन्यासी योगी तपस्वी सिद्ध पुरुष या नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने गुप्त रूपाने साधना करत आहेत. ते कुणाला सहसा सर्वसामान्य माणसांच्या डोळ्याला दिसत नाही. पण जेवढे केवढे साधू संत संन्यासी आहेत, जी महान तपस्वी आणि जी सज्जन माणसं असतात, ज्यांचा अध्यात्माकडे जास्तीत जास्त कल असतो, अशा लोकांना त्या अदृश्य साधूंचं दर्शन मात्र नर्मदेच्या किनाऱ्याला होत असतं. नर्मदा परिक्रमेला फार मोठी वैभवशाली परंपरा आहे. नर्मदा परिक्रमेचं वैशिष्ट्य असं आहे की नर्मदा परिक्रमेमध्ये 4000 किलोमीटरला सगळीकडे आश्रम आहेत, राहण्याची, जेवणाची वगैरे, म्हणजे अन्नक्षेत्र आहेत. लक्षात ठेवा. आणि जगातलं सगळ्यात मोठं अन्नदान, सगळ्यात जास्त अन्नदान जर कुठं होत असेल तर ते नर्मदा खंडामध्ये होतं. अहोरात्र 24 तास 365 दिवस वर्षभर सतत अन्नदान जिथं होतं ते म्हणजे नर्मदा खंड, तपोभूमी. आणि नर्मदा परिक्रमेमध्ये चालणं हीच तपस्या आहे. लक्षात ठेवा. आणि चालता चालता नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर असं म्हणणं ही साधना आहे. लक्षात ठेवा, याला जप म्हणायचं. आणि त्याच्यामुळे तुमचा सगळा अहंकार गळून जातो आणि नर्मदा परिक्रमा सुखकर सुद्धा होते. नर्मदा परिक्रमेत येणारे सगळे कटू अनुभव सुद्धा हे तुमच्या पूर्वजन्माच्या पापाचे आणि ह्या जन्मातल्या सुद्धा पापाचीच फळ आहेत असं समजायचं. कटू अनुभव सुद्धा यायला पाहिजेत, कारण तेच तुम्हाला चांगलं जीवन जगायला शिकवत असतात. तर नर्मदेच्या किनाऱ्याला हजारो आश्रम आहेत. लक्षात ठेवा, काही कमी नाही आहेत. आणि ह्या सगळ्या आश्रमांमध्ये परिक्रमावासियांची सोय होते. काहींना अनुभव चांगला येतो, काहींना अनुभव वाईट येतो. ज्यांना वाईट अनुभव येतो हे त्यांच्या कर्माचं फळ आहे असं समजायला त्यांनी हरकत नाही. आणि ज्यांना चांगले अनुभव येत असतात तर त्यांच्यासुद्धा ते पूर्व जन्मेच्या पुण्याचं काम ते त्यांना इथं दिसून येतं. नर्मदा परिक्रमेला फार भव्य आणि दिव्य म्हणजे 21 वेळा परशुरामाने पृथ्वी क्षत्रिय केली.
म्हणजे 21 महाप्रलय झाले लक्षात ठेवा. आणि मार्कंडेय ऋषींनी त्यावेळी नर्मदा म परिक्रमा केलेली आहे आणि त्यांना जशी आहे तशी परिक्रमा दरवेळेस म्हणजे बदललं सगळं, पण नर्मदाचा प्रवाह बदलला नाही किंवा नर्मदा मैयाचं जे परिक्रमा आहे ती बदललेली नाही लक्षात ठेवा. त्यामुळं ही अत्यंत उज्ज्वल परंपरा आहे. आता परिक्रमा कोणी करावी? तर परिक्रमा कोणीही करू शकतो. स्त्री, पुरुष, आबाल-वृद्ध, साधू-संत मुळात ती साधूसाठी आहेत किंवा संन्याशांसाठी आहे किंवा वानप्रस्थ ज्याला आपण आश्रम म्हणतो, तर त्यांच्यासाठीही आहे. पण आताचा तसं काय राहिलेलं नसल्यामुळे आता परिक्रमा कोणीही करतंय. विशेष करून महाराष्ट्रामधून नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते चांगलं आहे, काही वाईट नाही लक्षात ठेवा. परिक्रमा ही चांगल्यासाठी असते आणि परिक्रमा ही करायलाच पाहिजे. त्याच्यातल्या त्याच्यात स्त्रियांनी परिक्रमा करावी का? तर स्त्रियांनी सुद्धा परिक्रमा करावी. असं काही साधू संत म्हणतात की ज्या स्त्रियांना मासिक पाळी, मासिक धर्म जो असतो त्यांच्या, त्या काळामध्ये चालताना त्रास होतो किंवा त्यांना आरामाची गरज असते. त्यामुळं अशा स्त्रियांनी सहसा परिक्रमा करू नये. जेणेकरून परिक्रमेतलं वातावरण दूषित होऊ नये, असं काही नर्मदा खंडातल्या साधू संतांचं म्हणणं आहे लक्षात ठेवा. त्यामुळं शक्यतो नाही करावी, म्हणजे नाही करायला पाहिजे. ते त्यांच्याच दृष्टिकोनात आहे आणि नर्मदा खंडाचं, नर्मदा परिक्रमेचं पावित्र्य राखण्यासाठी ती फार आवश्यक गरज आहे. आता ही माझी 4थी परिक्रमा 2 ऑक्टोबरपासून 3 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. पहिली मी परिक्रमा केली होती, ती अमरकंटकहून उचलली होती. दुसरी परिक्रमा ओंकारेश्वरहून उचलली आणि ती अर्धीच झाली आणि त्याच्यानंतर मी सायकलवरती संपूर्ण भारत दर्शन तीर्थयात्रा याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुरी, चारोधाम हे सगळं मी त्यावेळेस ते अ, स यात्रा केल्या होत्या त्या. त्याच्यानंतर मी परत तिसरी परिक्रमा पूर्ण केली आणि आता ही पूर्ण मानायला पाहिजे ही आता ही होणारी तिसरी अ, आहे. त्याच्यानंतर आपण नर्मदा परिक्रमेतल्या आश्रमांना सुद्धा काही मदत करत असतो. मात्र हे जे आश्रम आहेत, हे तुम्हाला सांगतो ओंकारेश्वरपासून पुन्हा म्हणजे च्यवनऋषी आश्रमपर्यंत म्हणजे समोर येईपर्यंत जो दक्षिण आणि उत्तर तट आहे, या परिसरामध्ये आश्रमांची संख्या जास्त आहे आणि शूलपाणीच्या झाडेत सुद्धा तुमची थोडीफार सोय होते. बऱ्यापैकी चांगली सोय होते आणि सगळे महाराष्ट्रातल्याच बऱ्यापैकी लोकांनी त्या शूलपाणीतल्या दोन्ही उत्तर आणि दक्षिण तटातल्या दोन्हीही आश्रमांना महाराष्ट्रातल्या लोकांनी भरघोस मदत केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते आश्रम चालतात. मात्र तुम्हाला सांगतो की मंडला, दिंडोर, अनूपपूर, शहाडोल आणि नरसिंगपूर ह्या जबलपूर सुद्धा काही भागामध्ये जो नर्मदा मैयाचा जो उगम स्थळ आपण चालू केला, तर त्या पट्ट्यामध्ये आश्रमांना मदतीची गरज आहे. हे मात्र मान्य करायला पाहिजे. कारण पडकी संगम आहे, दुट्टा संगम आहे, मोहन बाबा समाधी मंदिर आहे, हे मांडला दिंडोरी आणि इकडं पनगनिया वगैरे आहे, शक्तीनाला, शक्तिघाट आहे, सूरजघाट आहे, कुसुम घाट आहे. अशा ठिकाणी परिक्रमावासी कमी जातात. मात्र तिकडं आश्रम आहेत आणि आश्रम अ, लांब लांब आहेत, दूर दूर आहेत. त्याच्यामुळं तिकडं थोडासा त्रास होतो आणि तिकडच्या पट्ट्यामध्ये खरं तर परिक्रमेची कसोटी जी लागते आणि परिक्रमेची उत्तम म्हणजे नर्मदा मैयाचा जर तुम्हाला किनारा पाहिजे असेल ना, तर तो त्याच पट्ट्यामध्ये आहे. नर्मदा मैयाला नर्मदा मैयाचं जे उगमस्थान आहे तिथपासून तर तुम्हाला सांगतो नर्मदापुरमपर्यंत हा जो पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये तुम्हाला नर्मदा मैयाचा किनारा बऱ्यापैकी लागतो आणि लाभतो. हे मात्र आहे आणि तिथंच तुम्हाला खरं नर्मदा मैयाचं दर्शन होत असतं. लक्षात ठेवा. भीमकुंडी आहे, तिकडं पत्थरकुच्चा आहे, नीलकंठेश्वर महादेव आहे, म्हणजे दूधदारा आहे वगैरे त्या तिकडून. तर त्या पट्ट्यामध्ये आश्रमांना खरं तर मदतीची गरज आहे. आजचा व्हिडिओ बनवायचा मुख्य उद्देश तोच आहे. नर्मदा परिक्रमा चालू होते आणि त्या पट्ट्याला खरं तर मदतीची आवश्यकता आहे. कारण हा जो पूर्व आणि पश्चिमचा जो पट्टा आहे, मध्यातून जर केला तर जरा बरा आहे. मात्र पूर्व पट्ट्यामध्ये नर्मदा मैयाच्या थोडासा त्रास होतो. अन्नक्षेत्र आश्रमांना सुद्धा मदतीची गरज आहे. हा एक त्याचा भाग झाला. दुसरं आहे की नर्मदा परिक्रमा फार सोपी, साधी, सोपी, सुटसुटीत आहे.
काय कठीण वगैरे नाही. मात्र तुम्ही तुमच्याबरोबर जास्त सामान घेऊन जाऊन नर्मदा परिक्रमा ही अशी हे होते, कशी होते, थोडासा त्रास होतो त्याच्यामध्ये. तो का होऊ शकतो माहिती आहे का? की सामान जास्त असेल तर त्रास होतो. चढ-उतार काय फारसा कुठं नाही. नर्मदा परिक्रमा ही सरळ, साधी, सोपी आणि सुटसुटीतच आहे बरं का. तुमच्याकडं कमीत कमी सामान पाहिजे. तुमच्याकडे 2 जोडी कपडे पाहिजेत, 1 ताट वाटी आणि तुमचा दंड आणि तुमची काय औषधं असतील तेवढंच. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही आणि पूजेचं साहित्य तुमचं असेल छोटीशी पेटी ते. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला त्रास होतो. म्हणजे तुम्ही खूप कपडे, खूप अंथराय-पांघरायचं वगैरे. कारण आता सगळ्या बऱ्यापैकी आश्रमांमध्ये अशा सोयी-सुविधा आहेत. मात्र तरी तुम्हाला सांगतो पुढचं, की नर्मदा मैयाच्या पूर्व पट्ट्यामध्ये म्हणजे हौसिंग नर्मदापुरमपासून जर तुम्ही अमरकंटककडे जाता दोन्ही तटावरती ह्या सुविधा थोड्याशा कमी पडतायत. सुविधा अशासाठी पाहिजेत, की तुम्ही जप, तप, साधना करणारी माणसं आहात, तर तुम्हाला सुद्धा थोड्याशा सुविधांची आवश्यकता असते. कारण तुम्ही रोज 30, 20, 40 काय 50-50 किलोमीटर चालतात. त्याच्यामुळे म्हणतोय मी तुम्हाला. नर तर सगळ्यांनी आता ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीनं आपापल्या सोयी-सुविधेनुसार नर्मदा परिक्रमा उचलावी. नर्मदा परिक्रमा खूप मनापासून सेवाभावी करावी, ही मात्र सगळ्यांना विनंती आहे. आणि जर शक्य असेल तर जर शक्य असेल तर आश्रमांना मदत करावी, अन्नक्षेत्रांना मदत करावी. कारण ही परंपरा कायमस्वरूपी राहिली आत्तापर्यंत आणि इथून पुढे पण राहील. पण परिक्रमावासींची संख्या वाढल्यामुळे आणि अति वाढल्यामुळे सुद्धा परिक्रमेवरच्या आश्रमांवरती ताण येतो. सेवा करायला सुद्धा तिथं लोकांची गरज आहे. म्हणजे कुठल्याही आश्रमात तुम्ही जाऊन नर्मदा परिक्रमावासींची सेवा करू शकता 6 महिने, 8 महिन्यापर्यंत. आणि ज्याची जशी ऐपत, ताकद आणि इच्छा असेल, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही आश्रमांना मदत करू शकता. मी एक नंबर देणार आहे, त्याच्यावरही तुम्ही मदत मदत करू शकता. तो माझाच नंबर आहे ॲक्चुअली. आणि मी मात्र हे बघा, हे दान जे असतं ना, हे दान हे ह्या हाताचं त्या हाताला कळायला नाही पाहिजे. लक्षात ठेवा. तर त्याची मजा आहे. ते लोकांना वाटतं, की ते नाही का असं, तर तसं नाही. दान हे गुप्तदान असतं, लक्षात ठेवा. तर ते कधी कुणाला सांगायचं नसतं. आपण कुणाला किती मदत करतो, जी केली ती केली आणि ती करायलाच पाहिजे. मी तर आता 4थी वेळ आहे माझी अशी. एक अर्धीच झाली. परिक्रमेमध्ये दानधर्म व्हायला पाहिजे. आश्रम चांगल्या रीतीने चालली पाहिजे. आणि मी एक नंबर देतो, त्याच्यावर इच्छा असेल तर ही नर्मदा मैयाची कृपा असते सगळी. ते काही कुणाच्या सांगण्यावरून आणि याच्यावरून होत नसते. तर तुम्ही दान करू शकता, की तुमचं दान हे योग्य ठिकाणीच जाणार आहे. योग्य त्या आश्रमालाच जाणार आहे. आता मी कितीही जणांना काय काय दिलं त्याचे काही फोटो आहेत माझ्याकडे, पण मी आता मुद्दामहून ते देत नाही, कारण दाखवत नाही, कारण ते बरोबर नाही. ते चांगलं नाही दाखवणं. ते अ, असं असतं. दान हे कधी केलेलं सांगायचंच नसतं मुळात. मात नर्मदे हर. ओम नमः शिवाय. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा मृतंगमय. ओम शांती शांती शांती. बोली नर्मदे नर्मदा मैया की जय